तर आपल्यासोबत टाटा समूहाचे जनसंपर्क अधिकारी योगेश जोशी हे जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर। खूप दुःखद बातमी खरं तर आपल्या समोर येते। टाटा रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे। हो, जी आपल्या ही भावना। अतिशय दुःखद बातमी आहे जी आणि ही पोकळी कधीही न भरून काढणारी आहे। अगदीच। मी त्यांच्याबरोबर स्वतः वैयक्तिकरित्या 22 वर्ष काम केलेलं आहे जी आणि माझ्या निवृत्तीनंतर सुद्धा मी त्यांच्या सतत टचमध्ये असायचो जी आणि अगदी सोमवारपर्यंत त्यांची प्रकृती अतिशय चांगली होती। जी जोशी जी आपल्या सोबत आमचे संपादक प्रसाद काथे हे देखील जोडले गेलेले आहेत। प्रसाद सर। हो, योगेश, एक अत्यंत दुःखद हा प्रसंग आहे। या प्रसंगाच्या निमित्तानं आपण रतन टाटांच्या संदर्भातली आठवणी अनुभव सांगालच, तर मला एक प्रमुख प्रश्न आपल्यासमोर ठेवायचा की आपण असा एकमेव मराठी माणूस आहात की ज्यानं JRD बरोबर पण काम केलं आणि रतन टाटांबरोबरही काम केलं। सुमारे 35 वर्ष बॉम्बे हाऊसमध्ये असलेला मराठी माणूस एकमेव कोण तर योगेश जोशी। मला जाणून घ्यायचं आहे की JRDचं व्यक्तिमत्व आणि रतन टाटा यांचं व्यक्तिमत्व यातली गुणवैशिष्ट्य काय? JRD टाटांचं व्यक्तिमत्व अत्यंत खुलं व्यक्तिमत्व होतं। रतन टाटा हे तसे फारसे अबोल होते, पण दोघाही जणांच्याकडे लोकांकडे पाहण्याची प्रवृत्ती ही मात्र सारखी होती आणि JRD टाटांनी जो काही पाया रचला त्याच्यावरती खरंच जर कोणी मंदिर उभारलेलं असेल तर ते रतन टाटांनी। JRD टाटे ज्यावेळेस गेले 29 नोव्हेंबर 1993 रोजी, त्यावेळेस टाटा समूह फक्त 6,000 कोटीची उलाढाल असलेला होता। आज टाटा समूहाची उलाढाल जी आहे ती सुमारे 6-6.5 लाख कोटीची आहे। त्याच्यामध्ये मी ज्या कंपनीमध्ये कार्यरत होतो म्हणजे टाटा स्टील, गेल्या वर्षी या कंपनीमध्ये 6 कंपन्यांचं अमॅलगमेशन झालं, एकत्रीकरण झालं आणि त्याच्यानंतर फक्त एकाच कंपनीची पूर्ण टर्नओव्हर, वार्षिक टर्नओव्हर हे 3.5 लाख कोटीच्या घरात गेलं। मला असं वाटतं की इतकं टर्नओव्हर हे आपल्या कित्येक राज्यांच्या बजेट एवढं सुद्धा नसेल। ही जी भरारी आहे, उत्तुंग भरारी, ही सगळीच्या सगळी भरारी ही रतन टाटा यांच्या कारकिर्दीमुळे झाली। त्या एका माणसाच्या विजन, दूरदर्शीपणामुळे झालेली आहे। हा बेसिकली दोघांच्या मधला फरक होता। रतन टाटांनी त्यांना संपूर्ण टाटा ग्रुपला जागतिक स्तरावरती नेलं, हा सर्वात मोठा त्यांचा गुण होता। आपण असा जो उल्लेख केला की जागतिक पातळीवर टाटा समूह पोहोचला, त्यात अभिमानास्पद बाब निश्चितच आहे की अनेक परदेशीय कंपन्या या टाटा नामक भारतीय उद्योग समूहानं आपल्याकडे घेतल्या। आज अनेकांना माहित नसेल कदाचित, पण लँड रोव्हर ही एक परकीय कंपनी आज टाटांच्या ताब्यात आहे आणि ती कंपनी ज्या गाड्या बनवते त्या उच्च प्रतीच्या गाड्या भारतात बनतात, भारतीय बनावटीच्या असतात। तर हा दृष्टिकोन रतन टाटांनी कसा बाळगला, जोपासला आणि वाढवला? ऍक्च्युली त्याची एक खूप मोठी स्टोरी आहे। ही स्टोरी अशी आहे की रतन टाटांचा अपमान झालेला होता एका दुसऱ्या अमेरिकन कार मेकर कंपनीमध्ये आणि त्या दिवशी त्यांनी चंग बांधलेला होता। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते फार अबोल होते, फारसं कोणाशी बोलायचं नाहीत, स्वतःला प्रकट करणं म्हणजे भाषेच्या माध्यमातून हे खूप कमी होतं। आणि त्या दिवशी त्यांनी चंग बांधलेला होता की मी ती कंपनी काय किंवा एखादी तरी मोठी फॉरेन कंपनी
ही नक्कीच घेईन. आणि त्याची ऍक्च्युली सुरुवात झाली ती टाटा टेटली पासून झाली. आज टेटली हा जगातला 2 नंबरचा चहा निर्यात करणारी किंवा उलाढाल याच्या नुसार संपूर्ण जगामध्ये 2 नंबरची जर चहा विक्रेती कंपनी असेल तर ती टाटा टेटली आहे. त्याच्यानंतर कोरस स्टील, म्हणजे जे ओरिजिनली ब्रिटिश स्टील होतं, जे टाटा स्टीलने घेतलं, आणि त्याच्यानंतर जॅग्वार लँड रोवर. आणि जॅग्वार लँड रोवरची ख्याती अशी आहे की क्वीन एलिझाबेथ पासून अनेक जण हे जॅग्वार लँड रोवर वापरतात. म्हणजे त्यांना कुठेही जायचं झालं तर त्यांची गाडी ही ठरलेली असते. म्हणजे तुम्ही बघा की BMW, मर्सिडीज किंवा इतर अन्य कार पेक्षा ते स्वतः जॅग्वार आणि लँड रोवर कार्सना प्रिफर करतात. हे जर अत्युच्चतेचं शिखर कोणी गाठलं असेल तर ते रतन टाटा यांनीच केलेलं आहे. हा त्यांचा दूरदृष्टीपणा आहे. आज टाटा समूहाच्या संपूर्ण उलाढालीमध्ये 50% अधिक जो आम्हाला रेव्हेन्यू मिळतो तो इसेन्शियली फॉरेन टेकओव्हर्स कडून मिळतो आहे. हा दूरदृष्टीपणा इतर कोणीही दाखवू शकलं नाही. ही त्यांची विजन होती असं मला वाटतंय. एका बाजूला जॅग्वार लँड रोवर आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे नॅनो सारखी गाडी जी भारतीयांना परवडणारी दत्तकीय कार म्हणून ओळखली जात होती. ती नॅनो टाटा आले होते ज्या दिवशी ती गाडी भारतीयांच्या समोर सादर झाली. तो एक फार भावूक प्रसंग होता. तर नॅनोच्या निर्मितीच्या मागची रतन टाटांची भूमिका आणि त्यात आलेलं अपयश या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या का आपण जर पाहिल्या असतील तर त्यातून त्यांची काय मनोभूमिका दिसते? पहिली गोष्ट म्हणजे नॅनोच्या अगोदरची थोडीशी मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की नॅनोच्या अगोदरची सुमो होती. ती सुमंत मुळगावकरांना डेडिकेट करणारी कार, आणि त्याच्या स्विच गिअर सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आलेला होता. रतन टाटांनी 5000 कार्सच्या विकल्या गेलेल्या होत्या, त्या रिकॉल केल्या, संपूर्ण गिअर सिस्टीम चेंज केली आणि ती पुन्हा लोकांना दिली. याच्यातून त्यांची सामाजिक बांधिलकी आणि कुठल्याही प्रॉडक्टच्या विषयीची असणारी आस्था, तळमळ की त्याची क्वालिटी ही चांगली असलीच पाहिजे, हे रतन टाटांच्या माध्यमातून दिसलं. आता तुम्ही विषय काढलात तो नॅनोचा. वास्तविकता नॅनो सारखी गाडी असावी हे संजय गांधी यांचं स्वप्न होतं, पण ते कुठेतरी प्रत्यक्षात उतरलेलं नव्हतं त्यांच्या हयातीत. टाटांनी तेच स्वप्न पुढे घेतलं आणि गिरीश वाघ सारख्या माणसाला हाताशी धरून त्यांनी नॅनो काढली. ज्यावेळेस मुंबईच्या पारशी जिमखान्यावरती नॅनोचं उद्घाटन झालं त्यावेळेस मी तिथे साक्षी, आजही साक्षीदार आहे, मी तिथे होतो. आणि म्हणजे खरोखर मिस्टर टाटांचं एक स्वप्न पूर्ण झालेलं होतं. तथापि अनेक गाड्या पेड घेतात, पण मग स्टोरी जी येते ती नॅनोनेच पेड घेतला अशी का? म्हणजे याचा अर्थ असा होता, आणि त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर होंडा पासून सगळ्या जणांनी नॅनोची कॉपी करून तशा प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये आणलेल्या होत्या. मग फक्त अपप्रचार हा नॅनोचा का झाला? नॅनो गाडी म्हणून ही अतिशय उत्कृष्ट होती आणि आहेही. आज सुद्धा अनेक पारशांच्याकडे नॅनो आहे, आणि छोटा डिस्टन्स जर असेल तर नॅनो प्रिफर करतात. आणि त्या नॅनोचा रंग जो होता पिवळ्या कलरचा, तो आपल्याकडे पूर्वीच्या काळी ही वजीर
सुलतान टोबॅको नावाची कंपनी होती. आमच्या लहानपणी मला आठवते की पिवळा हत्ती नावाची सिगरेट प्रचलित होती. त्याचं नाव इंग्रजी काय होतं आता आठवत नाही, पण तो वजीर सुलतान टोबॅकोचा कलर त्यांनी त्या नॅनोला देण्याचा प्रयत्न केला. नॅनो चालली नाही हे दुर्दैव, पण नॅनोच्या न चालण्याकरता टाटा समूहाच्या अगेन्स्ट अनेक लोकांनी प्रयत्न केले. हे सुद्धा सत्य नाकारता येणार नाही. तत्पूर्वी नॅनो ही ऑलरेडी 2 वर्ष किंवा 3 वर्ष अगोदर मार्केटमध्ये येऊ शकली असती, परंतु सिंगूर घोटाळा जो झाला ज्याच्यामुळे टाटांना तो प्रकल्प पश्चिम बंगालमधून बाहेर काढून गुजरातमध्ये न्यावा लागला, त्यामुळे नॅनोचं खरं मार्केटमध्ये आगमन हे डिले झालं. गाडी म्हणून आज सुद्धा ती उत्कृष्ट आहे, याच्यामध्ये वाद नाही, पण जाणून बुजून काही लोकांनी त्याचा अपप्रचार केला आणि त्याचं मार्केट डाऊन केलं. हे माझं स्वतःच मी बघितलेलं उदाहरण आहे. एक उदाहरण आता जे आपण दिलं ते होतं की ग्राहकाला सर्वोत्तम उत्पादन दिलं पाहिजे यासाठी टाटांची असलेली तळमळ. आणि मला असं वाटतं की यामुळेच टाटा उद्योग समूह हा इतरांपेक्षा वेगळा ठरतो. उद्योगपतींच्या विरोधामध्ये भारतात सरळ सरळ विधान केली जातात, उद्योगपतींना चोर ठरवलं जातं. अशा वेळेला जी आदराची भावना टाटांनी कमावली ती रतन टाटांच्या काळात वृद्धिंगत झाली. त्याचा मूळ हेतू काय आणि हा आदर कमावताना त्यांनी काय काय परिश्रम घेतले? एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला. ज्यावेळेस मेक इन महाराष्ट्र इथे उद्घाटन झालं त्यावेळेस स्वतः नरेंद्र मोदी स्टेजवरती उपस्थित होते आणि बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये त्याचं उद्घाटन झालं त्यावेळेस मी तिथे होतो. मुकेश अंबानी पासून इतर अनेक दिग्गज तिथे उपस्थित होते आणि फक्त जेव्हा मिस्टर रतन टाटांना भाषण करण्याकरता पाचारण करण्यात आलं तेव्हा लोकांनी उत्स्फूर्तपणे उभं राहून टाळ्यांच्या कडकडाट करून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. आणि माझ्या बाजूला एका भाजपचेच पदाधिकारी बसलेले होते. तो एक निव्वळ कोइन्सिडन्स होता. त्यांनी माझ्या कानात, त्यांना माहिती की मी टाटा ग्रुप मध्ये आहे, त्यांनी माझ्या कानामध्ये फक्त एवढंच सांगितलं की योगेशजी ही त्यांच्या आयुष्याची कमावणी आहे. म्हणजे लोकांच्या मनात जी आदर भावना त्यांनी निर्माण केली आणि ते प्रसिद्धी विन्मुख होते ते कधीही माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी त्यांनी फक्त 3 प्रेस कॉन्फरन्सेस अटेंड केलेल्या बघितल्या. दुसरं त्यांचा संपूर्ण त्यांची भिस्त ही जमशेदजी टाटा जे टाटाचे संस्थापक त्यांच्या एका वाक्यावरती निगडीत होती. आणि त्यांनी ते जाण्यापूर्वी आपल्या पत्रामध्ये आपल्या मुलाला असं सांगितलं की व्हॉट कम्स फ्रॉम सोसायटी शुड गो बॅक टू द सोसायटी. ही सामाजिक बांधिलकी जेआरडीने स्वतः जपली, पण त्याला फार मोठं स्वरूप जर कोणी दिलं असेल टाटा ट्रस्टच्या माध्यमातून तर ते रतन टाटा यांनी दिलं. म्हणजे त्याचं एक छोटस उदाहरण घ्यायचं झालं तर अगदी आता 10-15 वर्षापूर्वी हा कायदा आला की तुमच्या प्रॉफिट नेट प्रॉफिटच्या 2% तुम्ही हे सामाजिक बांधिलकी म्हणजे ज्याला CSR म्हणतात त्याच्याकरता तुम्ही खर्च केले पाहिजे. पण हे टाटा 1910 पासून करत आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही खंड न आणता जेआरडी टाटांच्या नंतर गेले 30-35 1991 सालापासून
जेव्हा ते टाटा सन्सचे चेअरमन झाले तेव्हापासून कुठेही खंड न आणता त्यांनी हे काम अविरतपणे सुरू ठेवलेलं होतं. ते शेवटपर्यंत टाटा ट्रस्टचे चेअरमन होते आणि ह्या एस्पेशली कामात आणि त्यांची कॅन्सर आणि कुत्रे यांच्याविषयीची जी तळमळ असा दुसरा कुठलाही उद्योगपती मी बघितलेला नाही. त्यामुळे व्हॉट कम्स फ्रॉम सोसायटी शुड गो बॅक टू सोसायटी याचं तंतोतंत पालन मिस्टर टाटा यांनी केलं. अगदी अलीकडच्याच काळात तुम्ही बघा, लोअर परेलला कुत्र्यांच्या करता एक हॉस्पिटल, म्हणजे त्या उंचीच्या पर्यंतच्या सगळ्या प्राण्यांच्या करता एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हे भारतातलं पहिलं हॉस्पिटल जर कोणी बांधलं तर ते टाटाने बांधलेलं आहे. किंवा मला किती प्रॉफिट किंवा किती नुकसान होतं याची चिंता न करता करोनाच्या काळामध्ये ताज सारख्या हॉटेलमध्ये अनेक डॉक्टर्स, नर्सेस यांची सोय त्यांनी लिटरली फुकट केलेली होती. आज असे तुम्हाला कोण लोक दिसतील की ज्या लोकांनी या गोष्टी समाजाकरता केलेल्या आहेत? बिलकुल. त्याच रतन टाटांच्या आयुष्यामध्ये दोन अत्यंत सामोरं जावं लागलं. एक प्रसंग हा 26/11चा ताज हॉटेलवरचा हल्ला आणि दुसरा प्रसंग आहे सायरस मिस्त्री यांच्याबरोबर झालेला त्यांचा संघर्ष. या दोन्ही प्रसंगांमध्ये तुम्हाला रतन टाटा कसे कणखरपणे उभे राहिलेले? अगदी म्हणजे 26/11चा हल्ला जो झालेला होता त्यावेळेस रतन टाटा ज्या धीरोदात्तपणे त्या प्रसंगाला सामोरे गेले आणि मी स्वतः तिथे उपस्थित होतो याचं कारण 27 नोव्हेंबरला टाटा स्टीलची हाफ इयरली बोर्ड मीटिंग म्हणजे रिझल्ट डिक्लेअर करण्याकरता बोर्ड मीटिंग ताजमध्ये होती. त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स, त्याच्यानंतर फायनान्शियल अनालिस्ट मीट आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनल अर्निंग्स कॉल. आणि ह्याची सगळ्यांची व्यवस्था करून मी अक्षरशः 5 ते 10 मिनिटं तिथून अगोदर, 5च मिनिटं तिथून अगोदर मी बाहेर पडलो. आणि त्यावेळेस ताजचे जनरल मॅनेजर माझ्या मागे लागलेले होते की तू आज इथे जेवून जा. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं उद्या संपूर्ण दिवस मी जेवणारच. ते त्यांनी, कारण मला बॉम्बे ऍड क्लबचं एक फंक्शन होतं महालक्ष्मी रेस कोर्स वरती, ते अटेंड करायचं होतं म्हणून मी बाहेर पडलो. आणि नंतर हा हल्ला झाला आणि पुढच्या सर्व गोष्टी सर्व सुरू होतात, त्या बाबतीत मी बोलणार नाही. पण ज्या वेळेस मिस्टर टाटा स्वतः आणखी कृष्णकुमार हे दोघं जण आतमध्ये गेले आणि आमच्यासारखे फार थोडे लोकांना आतमध्ये सोडलेलं होतं. बाकीचं वर्णन मी करत नाही पण ते अत्यंत क्लेशदायक आहे. पण त्यावेळेस मिस्टर टाटांनी असं ठरवलं की आहे त्यापेक्षा सुंदर ताज मी करून दाखवेन. आणि तुम्ही जर आज ताजच्या बॉलरूम मध्ये गेलात, ज्याचं सर्वात अपरिमित नुकसान झालेलं होतं, त्याचे पिलर्स जे आहेत त्या पिलर्सना त्यांनी सोन्याचा मुलामा दिलेला, इतकं अप्रतिम हॉटेल त्यांनी करून दाखवलं. म्हणजे आपण अनेक कथा ऐकतो की अमुक अमुक शेख आहे वगैरे वगैरे, त्याच्या भिंती सुद्धा सोन्याच्या आहेत, असतीलही, मी काही बघितलेल्या नाही. पण सोन्याचं खांब असलेलं एकमात्र हॉटेल मात्र मी बघितलेलं आहे आणि ते ताज. हा एक प्रसंग ताजच्या बाबतीतला. आणि दुसरा तुम्ही उल्लेख कसला केलेला होता मगाशी? सायरस मिस्त्री यांच्या बरोबर झालेला टाटा समूहाचा संघर्ष याबद्दल आपण सांगणार होतो. फक्त थोडंसं जरा मोठ्याने बोलता आलं तर खूप बरोबर. हा, सायरस मिस्त्रींच्या बरोबरचा जो विसंवाद आहे तो ऍक्च्युली 2 किंवा 3 वर्षानंतर सुरू झाला. 2 वर्षानंतर सुरू झाला. सायरस मिस्त्रींना फक्त 4 वर्षाची कारकीर्द लाभली. त्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिली 2 वर्षे ही अतिशय चांगली होती.
त्याच्या पुढची जी 2 वर्ष होती त्याच्यामध्ये त्यांचे आणि सायरस मिस्त्रींचे मतभेद सुरू व्हायला लागले. म्हणजे त्यांनी ज्या मार्गाने पुढे जावं, टाटा ग्रुपला पुढे न्यावं, ही जी काही समीकरणं त्यांनी आखून दिलेली होती त्याचं पालन कुठेतरी होत नाही आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, आणि मी आजही हेच सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की सायरस मिस्त्री सारख्या माणसाला काढण्याचं नैतिक धैर्य आणि त्याला काढलं गेलं हे केवळ टाटाच करू शकले असते, इतर दुसरं कोणीही करू शकलं नसतं. तेवढं धाडस हे इतर कोणीही दाखवलं नसतं. याचं कारण त्याचे परिणाम, आणि ते परिणाम दोघांनाही भोगायला लागले असते. दुर्दैवाने ते सायरस मिस्त्रीला भोगायला लागले की टाटा सारख्या ग्रुप समूहाने जर त्याला बाजूला केलं तर याच्यामध्ये नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी मीडियामधून अनेक अराळ उठवली वगैरे वगैरे वगैरे, हा प्रयत्न झाला. पण तरी सुद्धा रतन टाटा किंवा टाटांच्या बद्दलची आस्था आणि त्यांच्याबद्दल असलेला विश्वास, रिस्पेक्ट, हा कधीही पोस्ट सायरस मिस्त्री प्रकरणामधून आयदर टाटा ग्रुपनी किंवा मिस्टर रतन टाटांनी कधीही गमावलेला नाही. ही सर्वात मोठी गोष्ट मला असं वाटतं. तो प्रसंग हा अत्यंत सचोटीचा प्रसंग होता आणि त्याच्यातून त्या दिव्यातून ते अतिशय व्यवस्थितपणे पार पडले. आपल्या इतक्या प्रदीर्घ सहवासाच्या दरम्यान कोणता एक प्रसंग आहे जो योगेश जोशींच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला रतन टाटांच्याकडून आलेल्या अनुभवातून? प्रसंग अनेक आहेत. अगदी पहिलाच प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो तो असा की मिस्टर टाटा हे ऑलरेडी अध्यक्ष झालेले होते आणि टाटा स्टीलच्या अॅन्युअल जनरल मीटिंग ह्या कायम बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये होतात, रात्र सगळ्या टाटा ग्रुप कंपन्यांच्या. आणि ती त्यांची पहिली किंवा दुसरी मीटिंग असेल ॲज अन इंडिपेंडेंट चेअरमन म्हणून. आणि आम्ही त्यांना सी ऑफ केलं. तोपर्यंत त्यांची आणि माझी ओळखही नव्हती, कदाचित चेहऱ्याने ओळख असेल. आणि त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलच्या पुढे गाडी नेली आणि मी ती गाडी पुढे जाते म्हणजे सिग्नल पर्यंत ती जाईपर्यंत मी का कोणास ठाऊक पण थांबलेलो होतो तिथे ती गाडी बघत. ती गाडी अक्षरशः पुढच्या अर्ध्या मिनिटात थांबली. मिस्टर टाटा गाडीतून उतरले आणि ते परत चालत येताना मी बघितले. तर मी पुढे झालो आणि मी विचारलं काय झालं. तर त्यांनी मला असं सांगितलं की आय हॅव फॉरगॉटन दॅट बायबल ऑफ टाटा स्टील. ते बायबल म्हणजे आमचं व्हेरिएशन बुकलेट की ज्याच्यामुळे शेअर होल्डरनी कुठलाही प्रश्न विचारला तर तो रिफर इमिजिएटली करून ते उत्तर देऊ शकत. आणि त्यांची स्वतःची म्हणजे अमेरिकेवरनं आल्यानंतर पहिली 2 वर्ष ही रतन टाटांची जमशेदपूरच्या टाटा स्टील वर्क्स मध्ये गेली. त्यामुळे त्यांना स्टील इंडस्ट्रीची खडानखडा माहिती होती. आणि असं नाही झालं की हे टाटा ग्रुपचे म्हणजे त्या मालकाच्या पिढीमधले आहेत त्यामुळे आल्यानंतर डायरेक्ट त्यांना डायरेक्टर केलं वगैरे वगैरे नाही. शॉप फ्लोअर पासून 1961 साली झाले ते 1982 साली पहिल्यांदा त्यांना डायरेक्टरशिप मिळाली. 21 वर्ष ते एका कॉमन माणसाप्रमाणे 8:45ला येणं, 5-5:30 वाजता जेव्हा ऑफिस बंद होतं तेव्हा जाणं वगैरे वगैरे, इतर सगळ्या एम्प्लॉईज प्रमाणे त्यांच्या सुट्या वगैरे वगैरे हे होतं. कमिंग बॅक मी त्यांना असं सांगितलं की म्हटलं यू डोंट वरी. मला कळलं की त्यांना काय पाहिजे आहे. मी त्यांना असं सांगितलं, म्हटलं आय विल टेक केअर ऑफ इट सर, आय विल सी टू इट दॅट टुमॉरो मॉर्निंग यू विल गेट इट.
आणि ते व्हेरिएशन बुकलेट मी माझ्याकडे ठेवलं. त्याच्यावरती त्या काळात असं गोल्डन एम्बॉसिंग व्हायचं, प्रत्येकाचं नाव असायचं डायरेक्टरचं. ते रतन टाटांचं ज्याच्यावरती नाव होतं ते पुस्तक मी घेतलं आणि माझ्या एका सहकार्याला सांगितलं, हे पुस्तक व्यवस्थित पिशवीत घाल एका आणि ते उद्या सकाळी मला द्यायचं, ही जबाबदारी तुझी. आणि त्यावेळेस नेक्स्ट डे सकाळी जेव्हा मी त्यांच्या केबिन मध्ये गेलो त्यावेळेस मी त्यांच्या एका एक्झिक्युटिव्ह असिस्टंटला, त्याचं नाव राजीव दुबे, त्याला ते सांगत होते, यु नो yesterday I met some young boy and he said I am a PR executive of Tata Steel and that book I have forgotten. So can you please inquire with टिस्को, त्यावेळेस टिस्को म्हणायचे. टाटा स्टील हे नामकरण 1998 ते 2000 या काळामध्ये झालेलं आहे. त्याच्या अगोदरची ही गोष्ट आहे. तर ते असे वळले आणि त्यांच्या हातासमोर ते व्हेरिएशन बुकलेट होतं ज्याच्यावरती त्यांचं नाव एम्बॉस केलेलं होतं. आणि ही वॉज सो हॅपी. मी सांगितलं त्याप्रमाणे ते फारसे जे.आर.डी. टाटांच्या सारखे बोलायचे नाही, पण ही वॉज सो हॅपी की त्या दिवसानंतर त्यांनी योगेश जोशी हे नाव शेवटपर्यंत आपल्या डोक्यात ठेवलेलं होतं. आज कित्येक एम्प्लॉईज हे त्यांच्या बरोबर काम करतायत किंवा काम केलेलं असेल, पण किती एम्प्लॉईज असेल की ज्यांना ते त्यांच्या नावानी त्यांच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा ओळखतात, त्याच नावानी आणि त्याच नावानी हाक मारतात. जेव्हा एखाद्या मोठ्या माणसासमोर, एवढ्या कर्तृत्ववान माणसासमोर मी जाऊन उभा राहायचो आणि मला ते येस मिस्टर जोशी व्हॉट कॅन आय डू फॉर यू, थोडे असे फॉर्मल होते ते. तर मला असं वाटतं की हे जे काही मी कमवलेलं आहे हा माझा सर्वात मोठा बँक बॅलन्स आहे. की रतन टाटा सारख्या माणसाला माझं नाव माहितीये, ते मला माझ्या नावानिशी ओळखायचे, हा सर्वात मोठा माझ्या आयुष्यातला बँक बॅलन्स आहे. बिलकुल. आणि एका दुःखद प्रसंगी खरं तर आपण या गोष्टीचा उल्लेख करतोय, पण निश्चित मराठी माणूस म्हणून आमच्यासाठी सुद्धा हे अभिमानास्पद आहे की एकमेव मराठी माणूस योगेश जोशी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. पण आता एक आणखी प्रश्न, या पुढं काय आणि आता टाटा समूहाची वाटचाल कोणाच्या हाती राहील, तुला कोणाच्या हाती राहील? त्याचं असं आहे की ज्यावेळी सायरस मिस्त्री हे प्रकरण झालं, सायरस मिस्त्रीला काढून टाकल्यानंतर त्यांनी विद्यमान चेअरमन जे आहेत त्यांना अपॉइंट केलं. त्याच्यावरनं त्यांना पारशी समाजातून सुद्धा भरपूर टीका झेलली गेली, पण त्यांचा निर्णय अतिशय ठाम होता आणि त्यांनी असं सांगितलं की दिस ग्रुप इज अ व्हेरी प्रोफेशनल ग्रुप. Whoever is capable can become the chairman. There is no thumb rule that only Parsi person has to become the chairman. आणि म्हणून चंद्राच्या हातात त्यांनी सूत्र सोपवली. स्वतः टाटा हे मॅरिड नव्हते, पण त्यांचा जो हाफ ब्रदर आहे, त्यांना स्वतःला एक भाऊ आहे सख्खा, त्याचं नाव जिमी, आणि त्यांचा हाफ ब्रदर जो आहे त्याचं नाव नोएल टाटा. हे नोएल टाटांना मात्र मुलं आहेत आणि नोएल टाटांची बायको ही सायरस मिस्त्रीची सख्खी बहीण, आलू टाटा तिचं नाव. तर त्यांना 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. यांना गुरुमक केलं जातं आहे असं मी ऐकलेलं आहे. माझी आणि त्यांची प्रत्यक्ष ओळख नाही, तरी सुद्धा यांना गुरुमक केलं जातं आहे हे मी ऐकलेलं आहे. याच्यापैकी कोणीही एक माणूस हु इज द मोस्ट केपेबल, मग तो पुरुषच असला पाहिजे असा सुद्धा दंडक नाही, नियम नाही,
तो माणूस टाटा ग्रुप समूहाचा चेअरमन होऊ शकतो. तुम्हाला जर आठवत असेल तर सर नवरोजी सकलातवाला ते सर दोराब टाटांच्या नंतर चेअरमन झाले टाटा ग्रुपचे. ते त्या फॅमिली मधले होते, जरी त्यांचं नाव टाटा नसलं तरी. आणि त्यांचं अनटाइमली निधन झालं आणि त्याच्यानंतर अगदी वयाच्या 32व्या वर्षी जे.आर.डी. टाटा यांनी समूहाची सूत्र हातात घेतली आणि नंतर एअर इंडियाची स्थापना वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळेस लोकांना असं वाटलं नव्हतं की एक 32 वर्षाचा माणूस एवढा केपेबल असू शकेल का. आणि त्यांनी सुद्धा अनेक सामना फेस केलेला आहे. म्हणजे आज एअरलाईन उघडली आणि उद्या महायुद्ध सुरू झालंय. तर त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की हा जर प्रोफेशनल ग्रुप आहे आणि मिस्टर टाटांचे जे हाफ ब्रदर आहेत त्यांच्या मुलामध्ये नक्की कोणातरी मध्ये ती केपेबिलिटी असेल. जसं आपण पेशवा बघतो की ते डीएनए आहे त्यांच्या ब्लड मध्ये, तसं टाटांच्या ब्लड मध्ये हे डीएनए आहे. आणि माझा विश्वास आहे की ह्या पुढचा चेअरमन जो कोणी होईल तो मिस्टर टाटांपेक्षा सुद्धा आणखीन मोठी भरारी घेईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक बांधिलकी ही रतन टाटां एवढीच भिनलेली असेल आणि तीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली. सगळेच जण आपला आवाज येत नाहीये. या आपल्या पूर्ण टाटा सद्भावना आणि आमचा वृत्तसमूह सुद्धा आपल्या या दुःखद प्रसंगामध्ये सहभागी. आपण वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.